या नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलंय। अनेक ठिकाणी शेतातला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष मणीही दिसत नाहीये। मका भाजीपाला शेतातच सडून गेलाय। 6 महिन्यांपासून पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका, सोयाबीन, डाळिंब यासह भाजीपाल्यालाही प्रचंड फटका बसलाय। पावसानं आमची झोप उडवली आहे। आई वडिलांचं आजारपण, मुलांचं शिक्षण आम्ही करायचं तरी कसं, असा सवाल शेतकरी करतायत। तर बँकांचं कर्जही कसं फेडावं याचं उत्तर आता सरकारनं द्यावं, अशा भावना ते व्यक्त करतायत। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या खडक सुकेणे गावातील शेतकऱ्यांशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। दसरा गेला, दिवाळी गेली, मात्र पाऊस काही केला थांबायचं नाव घेत नाहीये। खरं तर या पावसामुळेच शेतकऱ्यांवरती सध्या वाईट परिस्थिती ओढवलेली आहे। बळीराजा हा हतबल झालेला आहे। आपण जर बघितलं तर जिथे तिथे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साठल्याचं चित्र हे बघायला मिळतंय। जिकडे तिकडे चिखल जो आहे तो खरं तर दिसून येतोय। माझ्यासोबत आता नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने गावचे सर्व शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। भाऊ, काय परिस्थिती पावसामुळे? पण परिस्थिती शेतकऱ्याची इतकी वाईट झाली, मरावं की जगावं ही म्हणजे इतकी दयनीय परिस्थिती। जे घरातलं होतं ते शेतात नेऊन टाकलंय। आज कर्ज काढलं ते शेतात नेऊन टाकलं। मंडळीचे डागडागिने होते ते गाण ठेवून शेतात नेऊन टाकले। आजची परिस्थिती अशी काही घड सुद्धा पाहिलं नाही। आज आम्ही जगावं की मरावं की पोराचे शिक्षण करायचे का काय करायचं काही सुचत नाही। रात्रीचे जर 11-12ला जर जाग आली तर सकाळपर्यंत झोप येत नाही। का जगायचं कसं, पुढं वागायचं कसं, जगात राहायचं कसं? जगात बाहेर उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला का पैसा लागतो, 1 रुपया नाही जवळ, काय करायचं? दुकानदार पावडरी देतील तरी ते देतील कसे? त्यांच्या जुन्या उधाऱ्या गेल्या नाही, कर्ज भरायचे नाही, कसं काय जगायचं कसं? शेतकऱ्यांनी काय करायचं? तुमचे द्राक्ष आहेत? द्राक्ष आहे माझ्याकडे, 5 एकर द्राक्ष, एकही गड सुद्धा पाहिलं नाही माझ्याकडे। कसा वर्गात ते 3ही पोरं कॉलेजला आहे, कॉलेजला पैसे किती लागतात, काय करायचं? घरचं किराणा आणायचं, दुकानदार किराणा देत नाही, इतकी वाईट अवस्था झाली आमची। कसा पाऊस झालाय, कसा फटका? पाऊस म्हणजे असं समजा का 7 महिने झाले पाणी आम्हाला पाणी सातच सोडित नाही आमची, इतकी वाईट परिस्थिती झाली। पहिल्यांदा असं म्हणजे आमच्या पूर्वजांनी पाहिलं नाही, एवढं वाईट आम्ही पाहिलं। पंचनामे होत आहेत का, कोणी दखल घेत? अहो, ते पंचनामे झाले, ते काय म्हणे मोबदला भेटल, मोबदला तर नाही भेटला, ते जाऊ द्या। पण मग अहो ते मोबदला देणार आहे ते त्याचा छाटणीचा खर्च सुद्धा निघणार नाही साहेब, काय करायचं? म्हणजे जगणंच खूप अवघड झाले। दादा, तुम्ही काय लावलंय? आमचे द्राक्ष बागे, आम्ही 6 महिन्यापासून त्याचा मुकाबला करतोय, पण हातात काहीच नाही येऊ राहिलं। अक्षरशः म्हणजे इतका खर्च करून काय म्हणजे अवघड आहे। आणि आम्ही बँकांचे कर्ज आजपर्यंत उत्पन्नावर भरीत आलो इथून मागे, पण इथून पुढे कसे भरणार त्याचा प्रश्न पडलाय आम्हाला। मग म्हणजे नाही जर भरले तर बँकावाले इतके तगादा लावते अक्षरशः, म्हणजे अक्षरशः शेतकऱ्याला असं वाटतं गळफास घ्यावा अशी परिस्थिती होती। इतकं म्हणजे टेन्शन आहे शेतकऱ्यांना का विचारताच सोयी नाही। आता इथून पुढे जगायचं कसं तोच प्रश्न आहे। जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले आज 6 महिन्यापूर्वी, पण अक्षरशः हातात एकदम निराशा आली, अवघड आहे, एकदम भयानक आहे। कसा फटका बसतोय पुण्या पावसाचा? पुढे आता काय याचं उत्पादन निघेल का? काय उत्पन्न होईल काय? उत्पन्न काहीच भेटणार नाही। अक्षरशः आता आमच्या गावात अशी परिस्थिती, जवळजवळ 90% बागा या तुटण्याच्या याच्यात आहे। आणि सगळ्यांनी जर बागा जर तोडल्या तर भाजीपाला जर केला तर भाजीपाला एकदम म्हणजे कॅरेटला 20-30 रुपये भाव भेटतो, 50 रुपये भाव भेटतो। अक्षरशः म्हणजे खर्च सुद्धा निघत नाही। हा, आणि हो अजिबात म्हणजे अवघड आहे, भयानक आहे एकदम। भाऊ, काय तुम्ही काय लावले? द्राक्षच आहे की काय? आणि 6 एकर आणि सर्वच म्हणजे तोडायचेच आहे आता, म्हणजे एक कुराड्याचे आता माणसंही भेटते नाही, आम्ही घरीच भेटलो। हे लहान पोरं पण कामाला लावले, शाळा बिळा सगळ्या सध्या बंद केलाय 6-7 महिन्यापासून। काय म्हणजे तोडायची वेळ काय? म्हणजे मालच नाही आले 6 महिन्यापासून, पाऊस इतका आणि खूप खर्च केला आम्ही। जवळपास आहे ना एकरी 2-2 लाख रुपये आपण एप्रिलला खर्च केला आणि काहीच नाही। आणि आता मजुरी पण इतकी महाग झाली, 10,000 रुपये छाटणी, दिवाळीमुळे माणसं निघून गेले।
आज कोकणी लोक पण येऊन राहिले, आमच्याकडे द्यायला काय राहिले नाही. आणि बँक पण आता मी ओटीएस करेल, बँक पण कर्ज देत नाही ओटीएसला, सिव्हिल येते पाहत्या. आणि आम्ही असं इकडून तिकडून विसन घेतलं, पावडरवाले पण पावडर देते आणि हा पाऊस पण काही थांबू राहिला नाही. तर खूप अवघड परिस्थिती आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे, वाटतं काय मदत मिळते का काय? सरकार तर काही मदत देईल असं वाटतच नाही, कारण आता ते जाहीर करून किती दिवस झाले आणि ते काही देतील असा त्यांचा तर काही अंदाज नाही. ते फक्त आमदार विकत घेतील, काहीतरी झडपी निवडणुका खेळतील, त्यानंतरून काय इकडचं तिकडे घेतील, शेतकऱ्याकडे म्हणजे लक्षच नाही त्यांचं असं. भाऊ तुमचं काय परिस्थिती? आमचं असं आहे का आतापर्यंत म्हणजे जो थोडंफार जे भांडवल होतं ते सगळं आता खर्च करून बसलोय आणि इथून पुढे आता मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे त्यांना. आणि कोणी जर घरात आजारी पडलं तर त्यांना सुद्धा दवाखान्यात नाही परिस्थिती राहिली नाही. आता अशी परिस्थिती इतकी वाईट आहे. काय पुढे काय अपेक्षा, काय मागणी आहे आता सरकार? तर सरकारकडून आता बँकांचे कर्ज वगैरे माफ केले पाहिजेत आणि मुलांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे तो त्यांनी म्हणजे त्याचं बघितलं पाहिजे, काहीतरी व्यवस्था केली पाहिजे शिक्षणाची. म्हणजे फी भरण्याची सुद्धा आता परिस्थिती राहिली नाही अशी. आगामी निवडणुका आहेत, पुढे सगळे वातावरण आहेत, काय वाटतंय एकूण पुढे सरकार कितपत पाठीशी उभी राहील, काय अपेक्षा आहे? नाही आता या सरकारकडून काही अपेक्षाच राहिली नाही. म्हणजे आतापर्यंत त्यांच्याकडून निराशाच झाली. ज्या घोषणा केल्या आहे किंवा ज्या आश्वासनं दिली ते त्यांनी पाळलीच नाही आतापर्यंत काहीच. खरं ही परिस्थिती आहे. आपण बघितलं तर सध्या पण म्हणजे इथे देखील आता गावात पाऊस सुरू झाला आहे, पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि याच पावसामुळे शेतकऱ्याच्या बळीराजाच्या डोळ्यात हे पाणी हे आलेलं आहे. तर खरं तर हा पाऊस कधी थांबणार, मदत कधी मिळणार याच प्रतीक्षेत बळीराजा आहे. कॅमेरामॅन के पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, दिंडोरी.